महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जालन्यातील गोंदी येथील एका शाळेमध्ये भयानक प्रकार घडल्याचं समोर आले। येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जादू टोण्यासारखे कृत्य केल्याची घटना समोर आली असून प्रचंड खळबळ माजली आहे। शाळेच्या एका वर्गामध्ये जादू टोण्याचे काही सामान ठेवल्याचं दिसल्यानं शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराहटीचं वातावरण होतं। हे सर्व पाहून अनेक विद्यार्थ्यांनी जीवाच्या भीतीनं पटापट वर्गाबाहेर पळ काढला। या प्रकरणी शालेय व्यवस्थापन समितीनं पोलिसांना निवेदन दिलंय, मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल करून न घेतल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। तसेच काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश दिले होते, मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचंही दिसत असून अनागोंदी कारभार उघड झालाय। मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील गोंदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जादू टोण्यासारखं कृत्य केल्याचं समोर आलंय। तेथील 9वीच्या वर्गात हा सगळा प्रकार घडल्याचं उघड झालंय। शाळेतील वर्गामध्ये बांगड्या, वाहिलेलं हळदी कुंकू आणि बाहुली आढळून आली आहे। मात्र हा सगळा प्रकार पाहून 9वीच्या वर्गातील विद्यार्थी अतिशय घाबरलेत। जादू टोण्याचं ते सामान पाहून संपूर्ण शाळेत भीतीचं वातावरण निर्माण झालंय। धक्कादायक गोष्ट म्हणजे या शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरा देखील काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी जालन्यातील गोंदी पोलिसांना निवेदन दिलंय। शाळेत घडलेला सर्व प्रकार सांगत जादू टोण्याचा संशय त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केला, मात्र पोलिसांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून इतके दिवस उलटूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले होते, मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने हे प्रकार समोर येत आहेत। यामुळे मोठी खळबळ माजली असून यावर पोलीस कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित होतोय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।